नमस्कार वायटी फॅमिली. तर भाजीला नसेल काही तर ही रेसिपी नक्की बनवून बघा. तर मी इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडक तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घालून घ्यायची. त्यानंतर कांदा खोबऱ्याचं मी वाटण बनवून घेतलेलं होतं, ते वाटण घालून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. आपला घरगुती काळा मसाला घालायचा 1 ते 2 चमचे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं. आणि त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं अर्धा चमचा. त्यानंतर हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आणि रस्याला उकळी येईपर्यंत इकडे मी पीठ भिजवून घेत आहे. तर इथं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्यामध्ये थोडंसं तेल, मीठ आणि लाल तिखट घालून अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे पाणी घालून. आणि अशा पद्धतीने आपण पाटोड्या पाडून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आज बनवत आहे पाटोड्यांची भाजी. तर तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली. तर आपली इथे पाटोड्या सोडून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या. पाटोड्या 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायच्या आणि मस्त आपली झणझणीत